लातूर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना महत्त्वाचं आव्हान. काँग्रेस आणि वंचितची युती झालेली नाही तरी पण हे काँग्रेसचे भांडवळ आता वंचितचे नाव घेणे, बाळासाहेबाचा फोटो बॅनरवर लावणे असे प्रकार करत आहेत. तर या हरामखोरांना मला सांगणं आहे, तुम्हाला वंचितसोबत युती तर करायची नाही, पण वंचितच्या नावावर मतं पाहिजे आहेत. हा हरामखोरपणा का? कशासाठी? आम्ही बोललो की तुम्हाला वाईट वाटते, शिवा देतात, बोलतात. अरे मग तुम्हाला कोणत्या भाषेत बोलायचं? कोणत्या भाषेत बोलायचं तुम्हाला? गरज काय तुम्हाला बाळासाहेबाचा फोटो टाकायची, बाळासाहेबाचं नाव घेऊन, वंचितचं नाव घेऊन मतं मागायची? तुमच्या पद्धतीने तुम्ही मतं मागा ना, तुमच्या कामावर मतं मागा, तुमच्या त्यांनी त्याच्या जीवावर मतं मागा. बाळासाहेबाच्या जीवावर मतं का मागता तुम्ही? अजून तुम्हाला परत सांगतो, ती जेवढे बॅनर तुम्ही छापले तेवढे काढा बाळासाहेबाचे फोटो असलेले ना, अन्यथा आम्ही स्वतःहून काढू ते बॅनर आणि त्यावेळेस तुमचं आमचं भांडण झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. हा तुम्ही हरामखोरपणा करू नका. तुम्हाला वंचितला सोबत घ्यायचं नाही, वंचितचं तर मतं पाहिजेत. हा काँग्रेसनं हरामखोरपणा बंद केला पाहिजे. तुम्ही किती दिवस आम्हाला छळणार आहात? आणि माझं आव्हान आहे सर्व मतदार बंधू भगिनींना, नोटाचे बटन दाबा, पण हरामखोर काँग्रेसला मतदान करू नका. नोटाचं बटन आहे, जितू लाभ उमेदवार नाही वंचितचा, तिथं नोटाचं बटन दाबा, पण ह्यांचा हरामखोरपणा पाडून टाका. काय युती आपण आणलं ही लोक? ह्याला युती करा म्हणून पाठी मागे लागला. आम्ही 27 तारखेपर्यंत वाट बघितली, ह्यांनी युती नाही केली आपल्यासोबत, आणि आता बाळासाहेबाचे बॅनरवर फोटो लावतायत. बाळासाहेबाच्या नावानं वंचितची युती आहे खोटं सांगून लातूर जिल्ह्यातल्या लोकांना, जनतेला वेळात काढतायत. हरामखोर, हे चुकीचं आहे. तुमच्या दम असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही मतं मागा. हा काँग्रेस, हा जो तुम्ही काय म्हणता, तुम्ही षड्यंत्र खेळता ना प्रत्येक वेळेस, तुमचं षड्यंत्र याच्यापुढे आम्ही चालू देणार नाही. लक्षात ठेवा. याच्यापुढे जर तुम्ही बाळासाहेबाचं नाव घ्याल, बाळासाहेबाचा फोटो वापराल तर आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल तुम्हाला.